परीक्षा जवळ आली की काय होतं, घरात गाईड्सचा अक्षरशः ढिगारा जमतो. आपल्यासमोर प्रश्न असतात, उत्तरही तयार असतात. पण मग ऐन परीक्षेच्या वेळी सगळा गोंधळ का होतो? आज आपण ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत की बाबा, उत्तरं सगळी समोर असूनही विद्यार्थी नेमके अडकतात कुठे. बघा, ही एकच ओळ ही सगळी समस्या अगदी नेमकेपणाने मांडते. आपल्याला फक्त तयार उत्तर नकोय, तर त्या उत्तरापर्यंत पोहोचण्याचा शॉर्टकट हवाय. आणि हा शॉर्टकट म्हणजे काय? तर मेंदूला विचार करायला शिकवणारा एक सोपा मार्ग. हे चित्र मला वाटतं बऱ्याच जणांना ओळखीचं वाटेल. म्हणजे बघा, विद्यार्थ्याकडे गाईड आहे, प्रश्न आहेत, उत्तरं पण आहेत, सगळं काही रेडी. पण मग ऐन परीक्षेच्या वेळी पेपर समोर येतो आणि मेंदू ब्लँक. अरे यार, हे सुरू कसं करू, किंवा इथे कोणती ट्रिक वापरायची होती, आठवतच नाही. सगळं असून सुद्धा हा असा गोंधळ का होतो? चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आणि याच गोंधळाला गंमत म्हणजे आपण म्हणू शकतो गाईडबुक पॅराडॉक्स. म्हणजे काय? तर जे साधन मदतीसाठी बनवलं आहे तेच आपल्याला जास्त गोंधळात टाकतं. चला, हे नेमकं काय आहे ते थोडं सविस्तर समजून घेऊया. याचं कारण खरं तर अगदी सोपं आहे. बहुतेक गाईड्स काय करतात, ते आपल्याला थेट उत्तर देतात, पण त्या उत्तरापर्यंत पोहोचायचं कसं तो रस्ताच दाखवत नाहीत. म्हणजे ते आपल्याला काय विचार करायचा हे सांगतात, पण कसा विचार करायचा हे शिकवतच नाहीत. अँड इथेच तर सगळा खेळ बिघडतो. आता यामुळे होतं काय? विद्यार्थी सरळ सरळ उत्तरं पाठ करायला लागतात, घोकंपट्टी सुरू होते. आणि हीच घोकंपट्टीची पद्धत परीक्षेमध्ये सपशेल अयशस्वी का ठरते ते आता आपण पाहूया. फरक आपल्यासमोर अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहेत पारंपरिक गाईड्स, त्यांचं लक्ष फक्त अंतिम उत्तरावर असतं. पद्धत कोणती? तपाठांतर. आणि परिणाम? गोंधळ. याउलट विद्यार्थ्यांना खरी गरज कशाची आहे? तर अशा पद्धतीची जी विचार करण्याच्या प्रक्रियेवर म्हणजे थिंकिंग प्रोसेसवर लक्ष देते, जिथे प्रत्येक पायरी समजून घेतली जाते. आणि त्यामुळे गोंधळ नाही तर आत्मविश्वास वाढतो. आणि घोकंपट्टीचा सगळ्यात मोठा धोका काय माहितीये? परीक्षेत प्रश्नाचा पॅटर्न थोडा जरी बदलला की पाठ केलेलं सगळं काही विसरून जायला होतं. विद्यार्थी पूर्णपणे गोंधळून जातात, ब्लँक होतात. मग या घोकंपट्टीच्या चक्रातून बाहेर पडायचं कसं? काही मार्ग आहे का? हो, नक्कीच आहे. उत्तर आहे आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल घडवण्यात. आणि इथेच आपल्या समोर येतो SDA थिंकिंग पॅटर्न, विचार करण्याची एक नवीन आणि खूप प्रभावी पद्धत. सायन्स डिजिटल अकॅडमी म्हणजेच SDA स्कॉलरशिप परीक्षेच्या तयारीसाठी एक पूर्णपणे वेगळा आणि नवीन दृष्टिकोन घेऊन आली आहे. तर हे SDA पॅटर्न गाईड म्हणजे नेमकं आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे असं गाईड आहे जिथलं प्रत्येक उदाहरण, प्रत्येक एक्झाम्पल हे एका मिनी टीचरसारखं काम करतं. ते फक्त उत्तर काय आहे हे सांगत नाही, तर त्या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी कसा विचार करायचा हे शिकवतं. चला तर मग अजून थांबू नका. या गाईड्सच्या आज जरा डोकावून पाहूया आणि बघूया की हे सगळं प्रत्यक्षात कसं काम करतं. या गाईड्सची रचनाच खूप इंटरेस्टिंग आहे. इथे तुम्हाला प्रत्येक उदाहरण स्टेप बाय स्टेप म्हणजे पायरी पायरीने सोडवून दाखवलेलं मिळतं. सोबतच असा विचार करा अशा खास सूचना म्हणजे हिंट्स मिळतात, ज्या आपल्या मेंदूला योग्य दिशा देतात. इतकंच नाही तर परीक्षेत वेळ वाचवणाऱ्या जबरदस्त ट्रिक्स आणि आपण जे काही शिकलो ते लगेच आजमावून पाहण्यासाठी स्वतः प्रयत्न करा असे प्रश्नही आहेत. ही सगळी पद्धत एक पहा एक करा या अतिशय शक्तिशाली स्ट्रॅटेजीवर आधारलेली आहे. कसं? तर बघा, सगळ्यात आधी आपण सोडवलेलं उदाहरण स्टेप बाय स्टेप पाहतो. मग असा विचार करा, या सूचनांमधून त्यामागचं लॉजिक, त्यामागचं कारण समजून घेतो. त्यानंतर वेळ वाचवणाऱ्या ट्रिक्स डोक्यात पक्क्या बसवतो आणि शेवटी तेच ज्ञान वापरून स्वतः प्रयत्न करा हे प्रश्न सोडवतो. याने काय होतं? आत्मविश्वास जबरदस्त वाढतो. आणि या पद्धतीचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की कोणत्याही प्रकारचा प्रश्न समोर आला तरी विद्यार्थ्याच्या मनात एक स्पष्ट थिंकिंग लाईन तयार होते. म्हणजे विचार करण्याची एक सरळ सोपी दिशा मिळते. पण प्रश्न हा आहे की ही इतकी प्रभावी पद्धत तयार कोणी केली? याच्या मागे कोण आहे? 20 नुसता एक आकडा वाटतो नाही का? पण हा फक्त एक नंबर नाहीये. यामागे दडलेली आहेत पूर्ण 2 दशक. हो, 20 वर्षांचं संशोधन, अनुभव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी कुठे चुकतात, कुठे अडखळतात हे समजून घेण्यासाठी केलेली एक प्रकारची तपश्चर्याच आहे ही. आणि या प्रणालीचे निर्माते आहेत प्रमोद जग्घने, एक स्कॉलरशिप ऑटोमेशन तज्ज्ञ.
त्यांनी आपल्या 20 वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनातून ही पद्धत विकसित केली आहे. त्यांच्या संशोधनाचा पाया होता 2 खूप महत्वाचे प्रश्न. पहिला, असे कोणते प्रश्न आहेत जे दरवर्षी पुन्हा पुन्हा विचारले जातात? आणि दुसरा, विद्यार्थी नेमके कोणत्या स्टेपवर, कोणत्या ठिकाणी सगळ्यात जास्त अडकतात? ह्या गाईडमधली प्रत्येक सूचना आणि प्रत्येक ट्रिक ही ह्याच 2 प्रश्नांची उत्तरं आहेत. म्हणूनच हे फक्त कागदावर छापलेले एक गाईड नाहीये. ही आहे प्रमोद सरांची 20 वर्षांची विचार करण्याची पद्धत, जी आता प्रिंट होऊन थेट विद्यार्थ्यांच्या हातात आलीय. थोडक्यात सांगायचं झालं तर जिथे बाजारातली इतर सामान्य गाईड्स फक्त उत्तर देतात, तिथे SDA गाईड्स एक विचार करण्याची पद्धती देतात. आणि ही पद्धत कुणी साधीसुधी नाही, तर ती तयार केली आहे या क्षेत्रातल्या एका मास्टरने. आणि याच पद्धतीमुळे जेव्हा परीक्षेचा निकाल लागतो ना, तेव्हा तो फक्त गुणपत्रिकेवरचा एक आकडा राहत नाही, तर तो बनतो विद्यार्थ्याच्या तोंडून आलेलं एक आत्मविश्वासपूर्ण वाक्य, होय, मी 15,000 रुपये जिंकू शकतो.